बाबाजी काळे विधान भवनाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक। निवडणूक काळात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ हा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ होता। 3 वेळा आमदार राहिलेले दिलीप मोहिते यांचा शिवसेनेचे बाबाजी काळे यांनी दारुण पराभव केला। त्यानंतर बाबाजी काळे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। त्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत विधान भवनात जाऊन पहिल्या पायरीवर नतमस्तक झाले। बाबाजी काळे हे वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून ओळखले जातात। खेड आळंदी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व आमदारांना घेऊन आदित्य ठाकरे आज विधान भवनात गेले। त्यावेळी बाबाजी काळे विधान भवन परिसर येताच माजी मंत्री सचिन अहिर यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं। विधान भवनाच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवण्या अगोदर काळे नतमस्तक झाले। दरम्यान त्यांच्या समवेत भायखळा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज जामसुदकर हे देखील उपस्थित होते। माजी मंत्री सचिन अहिर यांनी विधान भवनातील कामकाजाची माहिती दिली। पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या बाबाजी काळे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री सचिन अहिर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्याकडून विधान भवनात चालणाऱ्या कामकाजाची माहिती समजून घेतली। यावेळी खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे, विजया शिंदे, उर्मिला सांडभोर, सुभाष मांडेकर, किरण गवारे, गणेश हारगडे, दीपक कांबळे, शेखर घोगरे, अमोल पाचपुते, संतोष राक्षे, गणेश मांडेकर, राजू चौधरी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। पक्षनेतेपदी आपली निवड झालेली आहे, काय सांगाल? आज आम्ही आमची विधिमंडळाची बैठक घेतली। त्याच्यात अनेक वेगवेगळी पदं आहेत ती जाहीर केलेली तुझ्या साहेबांनी। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन सुरुवात आहे। ते नवीन सुरुवातीला लागलेलो आहे, कामाला लागलेलो आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्र सेवेत रुजू आहे। शिंदेसेनेकडून एक विचार चालू आहे। प्रयत्न करणार का विरोधी पक्षनेते? योग्य वेळी आम्ही बोलू। आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोण आहेत कळले का? तुम्ही मुख्यमंत्रीपद मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला काय वाटतं? आता 48 तास झाले, कोण होईल आता बघू। बिचारे काय करणार? मागच्या 2.5 वर्ष जसं काही नाही कसं बसणार का? तुम्हाला काय वाटतं? आणि खरोखर ते जिंकून म्हणजे कुठच्या मताने आलं ते पण कळलं। तुम्हाला काय वाटतं? परत एकदा मला काही वाटत नाही, काही वाटत नाही। चला।